आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोतेहो, उत्सव नाविन्याचा या सदरात ऐकूया SNDT विद्यापीठातील यशस्वी विद्यार्थिनींशी नेहा खरे यांनी साधलेला संवाद. संशोधन हा विज्ञानाचा पाया आहे. आपल्या रोजच्या जगण्यातल्या किंवा उद्योग क्षेत्रातल्या आवश्यकतेनुसार अनेक शास्त्रीय उपकरणांचा, यंत्रांचा, संगणकीय सिस्टीम्सचा शोध शास्त्रज्ञ लावत असतात. अर्थात काही विद्यार्थी या संशोधनाची सुरुवात ही महाविद्यालयीन पातळीवर करतात. आज आपण SNDT विद्यापीठाच्या 3 बुद्धिमान तेजस्वी मैत्रिणींना इथे आमंत्रित केले. विद्यापीठाच्या महाकुंभ 2025 या स्पर्धेमध्ये या तिघींच्या प्रकल्पांना बक्षिसं मिळालेली आहेत. या आहेत मोनिका माळी, रुपाली काळे आणि चारुशीला रासकर. नमस्कार, तिघींचे स्वागत आहे. नमस्कार. मोनिका, तुझ्यापासून आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हा तिघींचंही अभिनंदन करते. धन्यवाद मॅडम. हा महाकुंभ किती मोठा होता त्याविषयी तुमच्यापैकी कोण सांगतंय? रुपाली, तू सांगणार? हा महाकुंभ जवळजवळ 3 महिन्यापासून ह्याची तयारी चालू होती. सगळ्यांनी ह्याचे जे आपल्या आपल्या नवीन कल्पना आहेत त्या विद्यापीठामध्ये पाठवल्या होत्या. 300च्या आसपास नवीन कल्पना होत्या. सगळ्या चाचण्या केल्या गेल्या. जे ह्या क्षेत्रातले दिग्गज आहेत त्यांनी ह्याच्यातनं स्क्रुटिनी केले, म्हणजे कुठले पुढे नेऊ शकतो आपण. बऱ्याचशा चाचण्या झाल्या आणि त्याच्यानंतर ह्याच्यातून 140 कल्पना आहेत त्या फायनल झाल्या. अच्छा, बरं. 140 मधून 110 आहेत त्या डिस्प्लेसाठी महाकुंभ जुहूचा जो कॅम्पस आहे SNDT महाविद्यालयाचा, तिथे लावला गेला होता शोकेस करण्यासाठी. त्याच्यामध्ये 110 ज्या आयडिया आहेत त्या सिलेक्ट केल्या गेल्या, कारण 110 वर्ष पूर्ण झाले होते महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीला. आणि 110 ज्या नवीन कल्पना आहेत त्याच्यातून त्यांनी टॉप 3 अशा कल्पना आहेत त्यांना बक्षिसं दिली. मोनिका, सर्वप्रथम तुझा प्रकल्प जो निवडला गेला त्याविषयी आम्हाला सांग ना. आमचा जो प्रकल्प आहे तो फार्मसी रिलेटेड आहे, ज्यामध्ये जसं आजच्या काळामध्ये ट्युबरक्युलोसिस म्हणजे जसं क्षयरोग हा एक खूप प्राणघातक आजार आहे आणि ट्युबरक्युलोसिसच्या उपचारासाठी सध्या डॉट्स ट्रीटमेंट दिली जात असते, ज्यामध्ये आयसोनियाझाईड, रिफाम्पिसिन आणि पायराझिनामाइड ही अशी औषधे दिली जातात. या औषधांमुळे TB बरा होतो, पण त्यांच्यामुळे रुग्णाच्या शरीरामध्ये बरेच साईड इफेक्ट तयार होतात. या औषधांमुळे TB बरा होतो, परंतु त्यांच्यामुळे रुग्णाच्या शरीरामध्ये बरेच साईड इफेक्ट होतात. अच्छा. आणि यामध्ये अगदी महत्त्वाचा साईड इफेक्ट म्हणजे लिव्हर टॉक्झिसिटी, म्हणजेच याला हिपॅटोटॉक्झिसिटी म्हणतात. आणि यामुळे काय होत असते की लिव्हरची क्षमता कमी होत जाते. लिव्हर म्हणजे यकृतची क्षमता जी आहे ती कमी होत जात असते आणि ते खराब होतं. तर यामुळे डॉट्स थेरपी जी आहे ती मध्येच थांबवावी लागते. अच्छा. आणि ही थांबवली असल्या कारणामुळे रुग्णाची परिस्थिती अजून गंभीर होते आणि जी प्राणघातक आहे. बरोबर. तर या समस्येवर आधारित आम्ही संशोधन केले आहे, ज्यामध्ये आम्ही ट्युबरक्युरिया कॅप्सूल नावाचे एक हर्बल औषध बनवले आहे. बर. यामध्ये 3 औषधी वनस्पतींपासून आम्ही एक्स्ट्रॅक्ट्स काढून त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट करून हे औषध आम्ही बनवले आहे. कॉम्बिनेशन्स वेगवेगळे करून. येस, वेगवेगळे कॉम्बिनेशन्स. आणि या ज्या 3 वनस्पती आम्ही निवडल्या त्यांना अँटी ट्युबरक्युलर आणि हिपॅटोप्रोटेक्टिव्ह अशा दोन्ही ऍक्टिव्हिटी आहेत. म्हणजेच जर आपण डॉट्स थेरपी सोबत हे आमचं हर्बल औषध जर दिलं तर यामध्ये TBची ट्रीटमेंट जी आहे ती सुद्धा फास्ट रिकवर होईल आणि त्याचप्रमाणे जी लिव्हर टॉक्झिसिटी होत असते ती होणार नाही. म्हणजे उपचारांचा जो चांगला परिणाम आहे तो जलद गतीने होईल आणि जी लिव्हर टॉक्झिसिटी होत असते रुग्णांना ती होणार नाही. आणि हे लिव्हर प्रोटेक्ट झाल्यामुळे त्यांचं लिव्हर पण सेफ राहील आणि त्याच प्रकारे ट्युबरक्युलोसिस मधून लवकरच रुग्ण बाहेर येईल. बर. अशा तऱ्हेचं औषध विकसित करण्याचं काम. हो, हे आम्ही अगदी लॅब स्केल पर्यंत CU शाह कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये माझ्या गाईड ज्या आहेत डॉक्टर प्रतिमा ताटके मॅडम, त्यांच्या गायडन्सच्या अंडर आम्ही हे तयार केलेलं आहे औषध. अच्छा. आणि आता आम्ही क्लिनिकल ट्रायल्ससाठी पण पुढे आता मूव्ह करत आहोत, प्रयत्न करतो. आणि अजून आम्ही पेटंट पण याबद्दल फाईल केलेला आहे. अरे वा, शुभेच्छा तुम्हाला. आणि आणखी मला विचारायचंय, पण आता मी याच्यानंतर रुपाली काळे यांच्याकडे जाते. रुपाली, तुमच्या प्रकल्पाविषयी आम्हाला सांगा. नमस्कार. माझे मार्गदर्शक डॉक्टर संजय शितोळे सर आहेत. त्यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे, प्रोत्साहनामुळे, शिवाय त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्यांच्या विश्वासामुळे मी
हे यश आत्ता जे प्राप्त केलंय ते मिळवू शकते. त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच आमचे कुलगुरू डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव मॅडम आणि रजिस्ट्रार सर डॉक्टर विलास नांदेवडेकर सर आणि आमचे प्राचार्य डॉक्टर योगेश नेरकर सर यांचेही विशेष आभार व्यक्त करते. त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे मला ही संधी पात्र समजून दिल्यामुळे मी या स्पर्धेत भाग घेऊ शकले आणि हा सन्मान मिळवू शकले. माझं संशोधन फळांची गुणवत्ता ओळखण्यासाठी विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आजकाल सगळ्यांनाच हा टर्म माहिती आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ह्याच्यावर आधारित स्मार्ट ग्रेड प्रणालीवर आहे. म्हणजे आजकाल बरीच बाजारपेठेमध्ये स्वयंचलित उपकरणं आली आहेत फळांच्या वर्गीकरणासाठी, गुणवत्ता शोधण्यासाठी, पण बऱ्याच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने अजूनही वर्गीकरण फळांचं केलं जातं, ज्याच्यामध्ये वेळही खूप जातो, चुका होण्याची शक्यता असते. मग हे टाळण्यासाठी माझं जे संशोधन आहे त्याच्यामध्ये मी 2 पद्धतीच्या प्रतिमा फळांच्या वापरल्या आहेत. एक तर RGB म्हणजे जे नॉर्मल भाषेत आपण कॅमेरा म्हणू शकतो, जो DSLR कॅमेरा, कुठलाही कॅमेरा असेल त्या कॅमेऱ्यामधून आपण जी प्रतिमा काढतो ती, आणि दुसरं म्हणजे थर्मल कॅमेरा. थर्मल म्हणजे ज्या कॅमेऱ्याने फळांच्या अंतर्गत आपल्याला जी उष्णता आहे त्याचं मूल्यमापन करता येतं. म्हणजे ह्या म्हणजे 2 प्रतिमांच्या आधारित माझी प्रणाली आहे. आणि ह्याच्यामध्ये थर्मल आणि RGB अशा दोन्ही प्रतिमा एकत्र करून डीप लर्निंग म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच एक पार्ट आहे की डीप लर्निंग, त्याच्यामध्ये प्री ट्रेन मॉडेल 2 आहेत, CNN आणि LSTM हे 2 मॉडेल, आणि मी विकसित केलेला एक MADAM नावाचा ऑप्टिमायझर आहे, जो वापरल्या गेल्यामुळे ही प्रणाली स्वतः शिकते, निर्णय घेते आणि जास्त विश्वासार्ह आपल्याला निकाल देते. म्हणजे ॲक्युरेटली आपल्याला त्याचं वर्गीकरण कळतं. शिवाय ह्या प्रकल्पामध्ये एजंटिक AI म्हणून जे आहे, एजंट म्हणजे जसं कार्यकर्ता, आपल्याला कुठलंही काम करायचं असेल, स्वतः करायचं नसेल तर आपण एक एजंट नेमतो, तर तसं एजंटिक AI हा जो नवीन एक कन्सेप्ट आलेला आहे तो ह्याच्यामध्ये अजून आपण म्हणजे वापरतोय, जेणेकरून या तंत्रज्ञानाचा थेट शेतकऱ्यांना कसा फायदा होईल. तर फळाची अचूक त्यांना वर्गीकरण मिळेल, त्याच्यानंतर फळ न फोडता, कारण आपण फळांची आंतर आणि बाह्य दोन्ही पण पद्धतीने आपण फळांचं ग्रेडेशन करतोय म्हणजे वर्गीकरण करतोय, तर फळ न फोडता ते आतून कसं आहे हेही शेतकऱ्यांना कळेल. शिवाय त्यांना त्यांच्या उत्पादनाचं वर्गीकरणाने गुणवत्ता कळणार आहे आणि त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना योग्य बाजारपेठ कुठली आहे ती पण मिळेल, जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होईल की म्हणजे कुठे त्यांना जास्त नफा मिळू शकतो आणि 20 ते 25% जे त्यांचं नुकसान आहे ते वाचू शकतं. अरे वा, अशा प्रकारचा हा कृषी उत्पादनाला मदत करणारा असा प्रकल्प रुपालीने सादर केला. आणि आपल्याबरोबर आहे चारुशीला रासकर. तर चारुशीला, तुझ्या प्रकल्पाविषयी आम्हाला सांग. माझा जो प्रकल्प आहे त्याचं नाव आहे स्मार्ट बॅरिगेट सिस्टीम. सो हा जो आमचा प्रकल्प आहे म्हणजे मी आणि माझ्या ज्या मार्गदर्शिका आहेत डॉक्टर शिखा नेमा मॅडम, आम्ही दोघींनी मिळून हा प्रकल्प बनवलेला आहे. तर याच्यामध्ये काय होतं की आपण जेव्हा सकाळी बाहेर पडतो घरातून तेव्हा पहिला प्रश्न हाच आहे की बाबा आज ट्रॅफिक किती असेल रोडला, आणि मग आता मी माझा कोणता रस्ता घेऊ जेणेकरून मी लवकरात लवकर ऑफिसला पोहोचेल. आणि मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल, कारण मला बऱ्याचदा मुंबई ते पुणे एक्सप्रेसवेनी ट्रॅव्हल करावं लागतं. आणि नेहमीचा हा माझा अनुभव आहे की जेव्हा शनिवार रविवार येतो तेव्हा एका बाजूची जी लेन आहे किंवा थांबवली जाते आणि दुसऱ्या बाजूला मग 1-2 लेन वळवल्या जातात. बरोबर, असं आहे. आता हे जे काही चालतं हे सगळं मॅन्युअली चालतं, म्हणजे अक्षरशः पोलीस तिथे रात्रंदिवस उभं राहतात आणि त्या पद्धतीने ते सगळं राबून घेतात. पण मग ह्याच्यावरती आपण काही करू शकतो का, हा विचार आमचा त्यावेळेस लक्षात आला जेव्हा आम्ही ह्या रिसर्चला सुरुवात केली त्यावेळेस. मग त्यानंतर आम्ही बँड्राला जे MSRDCचं ऑफिस आहे तिथे भेट दिली. तिथे आम्हाला असं कळालं की त्यांच्याकडे जो डेटा आहे म्हणजे जी माहिती आहे ती माहिती थोडी वेगळ्या प्रकारची आहे, आणि आपण जर थोड्या वेगळ्या प्रकारे माहिती गोळा केली तर त्या माहितीच्या आधारे आपण ही सिस्टीम बनवू शकतो. अच्छा, तो पहिला आमचा भाग होता त्याचा. म्हणजे ट्रॅफिक कशा प्रकारे थांबवलं जातं, डायव्हर्ट केलं जातं याची माहिती मिळवणारी यंत्रणा. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे ह्याचा दुसरा पार्ट असा आहे की एकदा का तुम्हाला माहिती मिळाली की तुम्ही ती काहीतरी त्याचं प्रोसेसिंग करा, त्याच्यावर प्रक्रिया करा आणि त्याच्यातून काहीतरी एक सोल्युशन देऊ शकतो आपण. सो ते सोल्युशन आम्ही दिलेलं आहे. म्हणजे साधारणतः एक 50 किलोमीटरचा रोड आपण जर घेतला किंवा गृहीत धरला तर त्याच्यामध्ये 3 ते 4 सेक्शनच्या अंतरावरती आपण बॅरिगेट लावू शकतो. आता हे बॅरिगेट जे आहेत ते स्वयंचलित आहेत. अच्छा, म्हणजे आपल्याला जी काही माहिती मिळाली ती ऑटोमॅटिकली प्रोसेस करून आपल्याला हे ठरवायचंय की आता मी अजून एखादी एक्स्ट्रा लेन त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो की नाही ते.
ते कशाच्या बेसिसवरती आहे, माझा मागचा सेक्शन होता तिथे किती गर्दी आहे त्याच्या बेसिसवरती मी पुढचा सेक्शन ओपन करणार आहे. बर. त्याच्यामुळे काय होईल की एक्स्ट्रा लेन मला उपलब्ध झाले की तो जो ब्लॉक आहे कंजेशनचा जो झालेला आहे, जे ट्रॅफिक जॅम झालेलं आहे ते थोड्याफार प्रमाणात आपण रिलीव्ह करू शकू. अच्छा. कारण आधी 3 लेन होत्या तर आता माझ्याकडे 4 असतील, कदाचित 4च्या ऐवजी 5ही असू शकतात. कारण हे सगळं जो रिअल टाइम डेटा आहे म्हणजे करंट सिच्युएशनला जे काही ट्रॅफिक आहे त्या बेसिसवरतीच ते ठरणार आहे. बरोबर. हां आणि ह्याच्यामध्ये 3 भाग येतात. एक तर पहिले माहिती गोळा करणं, हां दुसरं ती माहितीची वरती प्रक्रिया करणं, आणि तिसरं त्याच्या बेसिसवरती काहीतरी निर्णय घेऊन मग ते आपण प्रोसेस करणं. आणि याच्यामध्ये एक लास्ट जो शेवटचा भाग आहे तो आहे की एकदा का तुम्ही ठरवले की बाबा हे सोल्युशन आहे तर ते त्या वाहनांपर्यंत पोहोचलं पण पाहिजे. कारण ते तितकंच सुरक्षित असणं महत्वाचं आहे. बरोबर. ऍक्सिडेंट्स होता कामा नयेत. सो म्हणून मग त्यासाठी आपण जो संवाद आहे तो देतो, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर टू व्हेकल, इन्फ्रास्ट्रक्चरमधून वाहनांना सिग्नल जाईल, प्लस 2 वाहनांमध्ये सुद्धा आपण कम्युनिकेशन घडून आणू शकतो. अच्छा. बर. असं आहे. आणि बऱ्यापैकी सुरक्षितपणे आपण ही सिस्टीम ऑपरेट करू शकतो, म्हणजे ह्याचं जर ऍप्लिकेशन पाहिलं तर. वा. म्हणजे त्याच्यासाठी ऍप विकसित केलं? ऍप नाही विकसित केलं, हे पूर्णपणे हार्डवेअर आहे. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला जो आपला मधला डिवायडर असतो रस्त्याचा त्याच्यावरती एक हलणारा बॅरिगेड बसवावा लागेल. बरं. आणि जो करंट सिच्युएशन रिअल टाइम डेटा ह्या सगळ्या माहितीचा प्रक्रिया करून त्या बेसिसवरती तो निर्णय घेईल. वा. आणि हे सगळं रिअल टाइम घडणार आहे. आपल्याकडे खरं तर खूप डेटा असतो पण तो कसा वापरायचा हेच आपल्याला ओळखणं महत्वाचं असतं. बरोबर. मला वाटतं रुपाली आणि चारुशीला तुमचे दोघींचे जे प्रकल्प आहेत ते इंजिनिअरिंग बेस्ड अशा प्रकारचे आहेत, आणि मोनिकाचा प्रकल्प हा फार्मसीच्या संदर्भातला आहे. तर म्हणजे एक आरोग्याशी संबंधित असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही तिघीही जणी PhD स्टुडंट्स आहात ना? कोणत्या विषयामध्ये करताय PhD? मोनिका, तुझ्यापासून सुरुवात कर. मी डॉक्टर प्रतिमा ताटके मॅडम यांच्या अंडर PhD करते आहे CU कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये. आमचा प्रोजेक्ट जो आहे तो हाच की डेव्हलपमेंट ऑफ हर्बल हिपॅटोप्रोटेक्टिव्ह अँटीट्युबरक्युलर ड्रग्स. अच्छा. ज्याच्याने हिपॅटोप्रोटेक्टिव्ह म्हणजे लिव्हर पण प्रोटेक्ट होईल आणि ट्युबरक्युलोसिसची ट्रीटमेंट पण होईल. बरं. असे हर्बल छोटा भाग आहे का? हो, त्याचाच हा भाग आहे. हां. आणि तेच आम्ही सादर केलेलं आहे प्रोजेक्ट. पण मग हा प्रकल्प सादर करायला त्याची तयारी आणि अभ्यास या सगळ्यासाठी किती वेळ लागला तुम्हाला? हा प्रकल्प म्हणजे साधारण आम्ही PhD जसं सुरू झालं तेव्हा सुरुवातीला माझ्या गाईड ज्या आहेत त्यांनी स्टेप वाईज मला लिटरेचर सर्च करायला सांगितलं. आणि त्यानंतर आम्ही हा 2-3 प्रकारचे प्रकल्प आम्ही ठेवले समोर, आणि त्यामध्ये म्हणजे महत्वाचा कोणता आहे त्याप्रमाणे आम्ही हा प्रकल्प निवडला. त्यामध्ये आम्ही अजून वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती म्हणजे मेडिसिनल प्लांट्स त्या सगळ्यांचा लिटरेचर सर्वे केला. आणि त्यातून आम्ही पहिले हे शोधलं की कोणत्या मेडिसिनल प्लांट्समध्ये, कोणत्या औषधी वनस्पतींमध्ये हिपॅटोप्रोटेक्टिव्ह ऍक्टिव्हिटी म्हणजे लिव्हरला प्रोटेक्शन देणारी ऍक्टिव्हिटी आणि अँटी ट्युबरक्युलर ऍक्टिव्हिटी आहे, हे आम्ही पहिले शोधलं. आणि हे सगळ्या प्रकारचा स्टडी करून माझ्या गाईड ज्या आहेत त्यांनी मला एक प्रोटोकॉल ठरवून दिला की आपण पहिले ह्या टेस्ट करू. म्हणजे एक सेट ऑफ टेस्ट होते, त्याला इन वायवो इन व्हायट्रो टेस्ट म्हणतात. आणि त्या प्रकारच्या टेस्ट आम्ही करून जे एक्स्ट्रॅक्ट्स म्हणजे जवळजवळ आम्ही 40पेक्षा जास्त एक्स्ट्रॅक्ट्स बनवले. आणि त्यावरती 20पेक्षा जास्त प्रकारच्या टेस्ट आम्ही केल्या. त्या सगळ्यांमधून आम्हाला जे इफेक्टिव्ह 3 शेवटचे एक्स्ट्रॅक्ट मिळाले त्या एक्स्ट्रॅक्ट्स पासून आम्ही हे ट्युबरक्युरिया कॅप्सूल्स बनवल्या. अरे वा. म्हणजे फक्त कागदावरचा प्रकल्प नाहीये, तर त्या औषधी वनस्पतींचे रस असतील किंवा त्याचे एक्स्ट्रॅक्ट्स त्याचे असतील, त्या सगळ्याचा प्रत्यक्ष तुम्ही त्याच्या चाचण्या पुन्हा घेऊन त्याच्यातनं ही कॅप्सूल बनवलेली आहे. आणि त्यात आम्ही 3 प्रकारचे ॲनिमल मॉडेलवर स्टडी केला आहे, ज्यामध्ये रॅट्स वापरले जातात. आणि त्या रॅट्सवरती आम्ही हे सगळे टेस्टिंग केलेली आहे. बरं. कसा होता हा अनुभव सगळा या प्रकारचं काम, आणि ते सुद्धा टाइम बाउंड करून तो पुन्हा प्रकल्प तिथे सादर करणं? हो, यामध्ये खूप शिकण्यासारखं होतं. आणि खूपच म्हणजे रिसर्च असा काय असतो हे आम्हाला तेव्हा म्हणजे मला तरी आमच्या मॅडमकडून शिकायला मिळालं. म्हणजे आधी B.Pharm M.Pharm केलं तेव्हा खूप वेगळा अनुभव होता. आणि PhD आणि रिसर्च हे किती इंटरेस्टिंग आहे. आणि खरं यामध्ये रिसर्च करून आपण काय काय
अनुभवू शकतो, काय काय बनवू शकतो, ह्या गोष्टींची अनुभूती आली. आणि मॅडमच्या गायडन्सच्या अंडर तर खूपच सोयीस्कर झालं. आणि त्यांनी ज्या प्रकारे गाईड केलं, ज्या प्रकारे सांगितलं, की म्हणजे बऱ्याच गोष्टी तर मला माहीतही नव्हत्या. त्यांच्या अनुभवामुळे मला बऱ्याच गोष्टीमध्ये एक्सपर्टीज पण आलं. आणि आता आज म्हणजे जगासाठी आपण काहीतरी करू शकतो. म्हणजे मेडिकल फील्डमध्ये असण्याचा जो फायदा आहे की यामध्ये आहे, आणि त्या फील्डमध्ये असून सगळ्या गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या आजारांबद्दल माहिती आणि त्यांच्यावर तयार केले जाणारे औषधं, आणि त्यापासून प्लस अजून आता हर्बल नवीन आता हे येत आहे की आता जे सिंथेटिक ड्रग वापरले जातात त्यांचे खूपच साईड इफेक्ट होत असतात. बट त्याच्या व्यतिरिक्त आपण हर्बलमध्ये बरंच काही करू शकतो. तर हर्बलच्या ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तर हे बरेच रस्ते मोकळे झाले आणि बऱ्याच गोष्टी उलगडल्या आणि नवं दालन समोर आलं असं म्हणता येईल. नक्कीच. आणि त्यातून एक म्हणजे अजून एक नवीन उमेद की आपण काहीतरी हर्बलमध्ये करू शकतो आणि जगाला काहीतरी देऊ शकतो, की ज्याने म्हणजे बऱ्याच गोष्टी, आता आजार म्हटलं म्हणजे प्राणाशीच रिलेटेड आहे, तर तो लाईफ संबंधी आहे. लोकांचा जीव वाचवण्यासाठी मदत करणारं अशा प्रकारचं औषध आपण तयार करू शकतो. आणि आपण एवढं करू शकतो हा कॉन्फिडन्स आला. छान. तुझं संशोधन किती काळ चाललं? हा प्रकल्प माझ्या PhDचाच भाग आहे. म्हणजे ह्या प्रकल्पासाठी जी आवश्यकता आहे, प्राथमिक जो अभ्यास करावा लागतो, तो माझं जेव्हा संशोधन सुरू झालं, PhD ॲडमिशन घेतलं त्यावेळेला पहिलं वर्ष लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे ह्या बाबतीत सगळं, म्हणजे पहिले तर मला असं होतं की मला कृषी क्षेत्रातच काहीतरी करायचं आहे. म्हणजे माझं PhD आहे ते कम्प्युटरमध्ये आहे, कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. माझा कम्प्युटरचा अभ्यास कृषी क्षेत्रामध्ये कसा वापरला जाईल, कसा उपयोगी होईल असं माझ्या डोक्यात होतं. काहीतरी करायला पाहिजे. मग त्याचा अभ्यास करण्यामध्ये पहिलं वर्ष, म्हणजे या संशोधनाचा एक टप्पा असतो ज्याच्यामध्ये तुमचं टायटल फायनल होतं. त्याच्यासाठी एक्सपर्ट्स असतात, ह्या क्षेत्रातले जे दिग्गज आहेत ते तुमचा इंटरव्ह्यू घेतात की तुमची काय कल्पना आहे, तुम्ही हा जो अभ्यास केलाय त्याच्यावरून. मग त्यांचंही खूप मार्गदर्शन झालं की कृषी क्षेत्रामध्ये नेमकं मी काय करू शकते. मग पहिला तर विचार केला की म्हणजे पिकांवरचे रोग ओळखावेत का, की फळांवर करावं, की पानांचा अभ्यास करावा, की असं म्हणजे खूप मनात दुविधा होती. तर ह्यातले जे दिग्गज आहेत त्यांच्या अनुभवाने असं की मी ठरवलं की फळ असो, फूल असो किंवा पान असो, त्यांच्यासाठी त्यांचे जे विश्लेषण करायचे त्यासाठी जे कम्प्युटर सायन्समध्ये जे आपल्याला प्रणाली डेव्हलप करायची आहे, तर पहिला त्याचा अभ्यास करावा, जे एक मॅथमॅटिकल मॉडेल आहे. म्हणजे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये वेगवेगळे अल्गोरिदम्स आहेत, वेगवेगळे मॉडेल आहेत. त्यातलंच एक आहे CNN म्हणजे कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क. म्हणजे अभ्यास सुरू करण्यासाठी मी एक डाळिंब फळ घेतलं कारण त्याचा मला डेटा अवेलेबल मिळाला रिसर्चसाठी. तर मग मी तो डेटा वापरून डीप लर्निंगचे जे वेगवेगळे मॉडेल्स आहेत त्यांचा वेगळ्या वेगळ्या म्हणजे पद्धतीने चाचण्या केल्या. CNN आहे, LSTM आहे, अजून वेगवेगळे बरेच SVM आहेत, असे बरेचसे मॉडेल्स आहेत डीप लर्निंगमधले. त्यांचा एकत्रित म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने मग एकत्र करून कॉम्बिनेशन करून कशाने मला मॉडेल ट्रेन करण्यासाठी मला स्पीड कशा पद्धतीने वाढवता येईल ह्याचा मी पहिला सुरुवातीला अभ्यास केला. मग तो अभ्यास झाल्यानंतर मी एका याच्यावर निर्णयावर पोचले की एक ऑप्टिमायझर म्हणून ह्याच्यात एक कन्सेप्ट असतो, त्याच्यामध्ये जर मी माझं संशोधन पुढे केलं तर ही जी प्रोसेस आहे, कारण बाजारामध्ये किंवा बऱ्याच कंपन्या हे काम करतच आहेत, म्हणजे ऑटोमेशनचे सगळेच अभ्यास करत आहेत, तर मग मी कुठे काय अभ्यास केल्याने त्यात मला नाविन्य दाखवता येईल तो एक अभ्यास केला. मग त्याच्यामध्ये मी एक M-ADAM म्हणून ऑप्टिमायझर आहे तो विकसित केला, जेणेकरून माझं जे मॉडेल आहे त्याला स्पीड आणि ॲक्युरसी ह्या दोन्ही गोष्टी मला देता आल्या. सुरुवात केली होती झालं पाहिजे आणि जलद गतीने झालं पाहिजे. म्हणजे अचूक तर होतं, पण जर तुम्हाला त्याला वेळ लागत असेल तर तिथेही तुमचं एक फेल्युअर असते की तुमच्या सिस्टीमला वेळ लागतो. तर मग अशा पद्धतीने मी तो एक अभ्यास केला आणि सुरुवात केली होती RGB इमेजेस, म्हणजे ज्या नॉर्मल आपल्या रेड, ग्रीन, ब्ल्यू इमेजेस आपल्याला ज्या दिसतात नॉर्मल कॅमेराने. मग त्याच्यानंतर माझे जे मार्गदर्शक आहेत डॉक्टर संजय शितोळे सर, त्यांनी मला सांगितलं की तू फळांचा बाहेरून अभ्यास करून तर आपण वर्गीकरण करतोय, पण फळांचा अंतर्गत भागाची सुद्धा जर आपण चाचणी केली तर त्याला जास्त अजून महत्त्व येईल. तर मग मी थर्मल कॅमेरा, हा थर्मल ज्या इमेजेस आहेत ज्याच्याने फळांच्या आतल्या जे उष्णतेचे अभ्यास आपण केला तर आपल्याला कळू शकतं का की फळ कुठल्या वर्गीकरणात जाईल किंवा फळ कधी खराब होऊ शकतं, आता त्याची काय कंडिशन आहे, हा अभ्यास सुरू केला. तो अभ्यास झाल्यानंतर मग
फळांचं आंतर आणि बाह्य असं दोन्ही मला अभ्यास झाला आणि त्याच्यानंतर पूर्णत्व आलं की चला फळ आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने मी त्याची चाचणी करते आणि मग मी वर्गीकरण करते. आणि त्यानंतर PhDच्या याच्यामध्ये असं आहे की आपल्याला असं वाटतं काम संपतंय तोपर्यंत इतके संशोधक असतात ते काही ना काही अजून संशोधन येत राहतं. मग त्याच्यामध्ये आता अजून एक अजेंटिक AI कन्सेप्ट आला जे नवीन एजंट्स निर्माण करतात. मग तो एजंट आपल्यासाठी परत एक म्हणजे स्वयंचलित प्रणाली करण्यासाठी अजून आपल्याला एक मदत होते की मी हे वर्गीकरण तर केलं पण हे वर्गीकरण आपण शेतकऱ्याला करून दिल्यावर पुढे काय, मग त्याचा काय फायदा आहे, नुसतं वर्गीकरण करून काय. मग शेतकऱ्याला जर माझं जे हे आहे उत्पादन आहे ते कुठल्या वर्गीकरणात येतं हे कळल्यानंतर त्याला कुठली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते इंटरनॅशनली सुद्धा आणि आपल्या नॅशनली सुद्धा, निर्यातीसाठी पाठवू शकतो का आपल्या देशामध्ये का आपल्या राज्यामध्ये असं ठरवता येईल. ही बाजारपेठ कुठे त्याला आपण त्याला सांगू शकतो. म्हणजे माझी जी प्रणाली आहे ती त्याला तसं मार्गदर्शन करेल. तर मग नक्कीच त्यांना फायदा होईल ह्या गोष्टीचा नफा वाढवण्यासाठी. जेव्हा विजिबल इमेजेस आपल्या रेड ग्रीन ब्ल्यू इमेजेस आहेत त्यासाठी बरेच फळं मी टेस्टिंगसाठी वापरले सगळे जेणेकरून माझी प्रणाली व्यवस्थित चालते का नाही हे सगळं. आणि मग हे चेक केल्यानंतर जेव्हा थर्मल इमेजेस वापरायची वेळ आली थर्मल प्रतिमा तर अशा कुठल्याच थर्मल प्रतिमा अवेलेबलच नव्हत्या की मी ज्यांचा अभ्यास करू शकेल. तर मग मला त्यासाठी दुसरा काहीच पर्याय नव्हता. मला स्वतः तो डेटा जमवावा लागला. म्हणजे थर्मल कॅमेरा ह्यासाठी मी अजून एका व्यक्तीचं नाव घेऊ इच्छिते, डॉक्टर संगीता चौधरी मॅडम RAIT कॉलेजमध्ये. त्यांनी मला थर्मल कॅमेरा मिळवून देण्यासाठी मदत केली. थर्मल कॅमेरा खूप महाग असतात म्हणजे चांगलं आपल्याला जर संशोधन करायचं तर चांगल्या क्वालिटीचा एक पाहिजे. तर त्यांच्याकडनं मला थर्मल कॅमेरा मिळाला. थर्मल कॅमेऱ्याने मी जवळजवळ 2 वर्ष त्याचा म्हणजे इमेजेस स्वतः कॅप्चर केल्या, गोळा केल्या. इथे नवी मुंबईमध्ये वाशीमध्ये APMC मार्केट आहे तिथे जाऊन फळं विकत घेतली, चांगल्या क्वालिटीची खराब क्वालिटीची फळं घेतली, त्या प्रतिमा काढल्या. त्या पण प्रतिमा म्हणजे असं एक दिवस फळ ठेवलं तेच फळ मी 2 दिवस ठेवून परत त्याचं निरीक्षण करून त्याची प्रतिमा काढली. तेच फळ मी 4 दिवस कंटिन्यू केलं. म्हणजे हा एक प्रकार झाला. परत शिवाय आपण फळ जेव्हा वातानुकूलित ठेवतो फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा ते फळ जास्त काळ टिकतं. मग ते किती काळ टिकतंय हा पण त्याचा अभ्यास करून प्रतिमा काढल्या. म्हणजे 1000 आणि वर मी थर्मल इमेजेस आहेत त्या गोळा केल्या. त्याच्यावर हे माझं जे मॉडेल होतं मी जे बनवलेलं ते त्याच्यावर पण मी टेस्ट केलं आणि मग वर्गीकरण कसं होतंय ते मी पाहिलं. चिकाटीने करण्याचंच हे काम आहे संशोधन. आणि तुम्ही म्हणता तसं की सतत नवीन काहीतरी बाजारामध्ये येत असतं तसं या क्षेत्रामध्ये सातत्याने सुरू असतं. त्यामुळे आपलं त्याच प्रकारचं नाही चालणार संशोधन, तर आपल्याला अपडेटेड सुद्धा खूप राहावं लागतं. नेहमी अपडेटेड राहावं लागतं. चारुशीला तुमच्या प्रकल्पाविषयी. मलाही जवळजवळ 5 ते 6 वर्ष गेली ह्या पूर्ण प्रकल्पामध्ये. आणि जसं ती म्हणाली की PhDमध्ये साधारणतः 1 वर्ष ते 1.5 वर्ष आपल्याला लिटरेचर सर्वे करावा लागतो. तर ही खूप महत्त्वाची फेज असते. याच्यामध्ये आपल्याला हे कळून जातं की आपण कुठे आहोत आणि आता करंट ह्याच्यामध्ये काय कुठल्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज कुठली तंत्रज्ञानं वापरली जात आहेत त्यानुसार आपण काय केलं पाहिजे याची एक आयडिया येऊन जाते. तसंच आमचंही झालं. आम्ही जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा माझं जे इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आहे ते आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये. आणि आता काहीतरी सामाजिक गोष्ट असली पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे हा मेन उद्देश होता. प्रश्न सोडवला पाहिजे असं काहीतरी सोल्युशन द्यायचं आहे की जे उपयोगी आलंच पाहिजे. आणि मग आपल्या नॉलेजचा उपयोग जसं आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स माहिती आहे, कम्युनिकेशन माहिती आहे, तर मग कुठलं सोल्युशन आपण देऊ शकतो ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केले. तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की आपण हे जे ट्रॅफिक आहे रोजचाच विषय झालेला आहे आपला, मग याच्यावर काय करू शकतो. मग आम्ही त्या दिशेला थोडंसं लिटरेचर सर्वे सुरुवात केली. त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की जनरली आपण काय करतो की एखादं नवीन गाव असेल किंवा जिथे वळण घ्यायचं असेल तेव्हा शक्यतो फ्लायओव्हर्स बांधले जातात. पण त्याचा दुसरा भाग असा आहे की त्याच्यासाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट, वेळ, ह्या सगळ्या गोष्टी पण तितक्याच म्हणजे खर्चिक आहेत. मग असा विचार आला की जे आहे तेच अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चर आपण जर वापरलं आणि काही सोल्युशन दिलं तर मग थोडंसं त्या दृष्टीने सर्वे केला. त्याच्यानंतर परत मग असं झालं की ठीक आहे, आता हे तर ठरवलंय की आपण ह्या दृष्टीने करायचं आहे, पण मग त्यासाठी अवेलेबल असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत जसं MSRDC आहे किंवा ट्रान्सपोर्टेशन जे आहेत त्यांच्या बाबतीत त्यांचा काय दृष्टिकोन आहे, मग त्यांना भेटी दिल्या.
मग ह्या सगळ्यातून शेवटी असं लक्षात आलं की आपल्याला स्वतःच त्यासाठी एकतर म्हणजे माहिती गोळा करण्यासाठी एक सिस्टीम बनवावी लागेल. त्यावेळची किंवा सध्याची जी सिस्टीम आहे ती त्या पद्धतीचा डेटा आपल्याला देत नाही, ती माहिती देत नाही. म्हणजे आता आपण जर टोल नाक्यावरती गेलो तर तिथे कशी माहिती मिळते की सकाळपासून आतापर्यंत किती ट्रक गेल्या, किती टॅक्सीज गेल्या. पण मला आत्ता माझ्या ह्या करंट फ्रेम मध्ये समोर किती ट्रॅफिक आहे, 500 गाड्या आहेत, 600 गाड्या आहेत, असं कोणी सांगत नाही. अशी माहिती आपल्याला मिळत नाही. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण पहिला भाग डेव्हलप केला, ज्याच्यामध्ये आपण ऍक्च्युली जी काही माहिती आहे, गाड्या किती आहेत, त्यांचा वेग काय आहे, त्या किती वेळात तिथपर्यंत पोहोचतायत, हे सुरुवातीला आपण सगळं शोधून काढलं. त्याच्यानंतर मग आपण दुसरा भाग बनवला, ज्याच्यामध्ये मग माझं जे बॅकग्राऊंड होतं ते खूप उपयोगात आलं. ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स होतं आणि कम्युनिकेशन, या दोन्ही गोष्टी होत्या. तो एक इंटरेस्टिंग भाग होता त्याच्यामधला, ज्याच्यामध्ये खरंच आपण हे कसं करू शकतो त्याच्याबद्दल डॉक्टर शिखा निमा मॅडम, ज्या माझ्या मार्गदर्शिका आहेत, त्यांनी खूप रिसोर्सेस उपलब्ध करून दिले. वेगवेगळ्या लोकांकडून आपण हे कसं याच्याबद्दल एक्झॅक्ट जी हाय लेवलची जी टेक्नॉलॉजी आहे तीच आपण त्यात कशी वापरू शकू हे आपण बघितलं. आणि मग त्याच्यानंतर आपण तिसरा भाग घेतला, जो आपण कम्युनिकेशन केलं जातं. म्हणजे जसं मी मगाशी म्हणाले की दोन वाहनांमध्ये कसं करता येईल किंवा सिस्टीम मधून वाहनापर्यंत सिग्नल कसं जाईल. मग त्यासाठी परत आपण आत्ता करंटली काय करतो, आपल्याकडे सिग्नल्स आहेत, त्या सिग्नल्सचाही आपण उपयोग करूच शकतो. तसंच मी माझ्या प्रोजेक्टमध्ये जे मॉडेल बनवलं होतं, ते जे मॉडेल होतं त्याच्यामध्ये मी 2 वाहनांमध्ये झिग्बी प्रोटोकॉल वापरला होता. त्याच्यानंतर मग तो अगदी कमी अंतरावरती उपयोगात येतो. तर मग वाहनं जर दूर असतील तर मग काय करता येईल, मग त्या दृष्टीने थोडा आम्ही सर्वे केला. त्याच्यातून असं कळलं की लोरा आहे लॉंग रेंज साठी, जो तो प्रोटोकॉल म्हणजे तो अल्गोरिदम आहे, तो आपल्याला उपयोगात येईल. मग त्यासाठी लागणारे जे काही वेगवेगळे बोर्ड्स होते इलेक्ट्रॉनिक्सचे वगैरे, तर आपलं जे सीडॅक आहे बँगलोरचं, त्यांच्याकडून आम्ही थोडंसं मार्गदर्शन घेतलं त्या बाबतीत की एक्झॅक्ट आपल्याला काय करता येऊ शकतं. आणि मग असं करून ते एक मॉडेल बनलं. सो ही जी सिस्टीम आहे स्मार्ट बॅरिगेड सिस्टीम, हा त्या पूर्ण 6 वर्षातल्या रिसर्चचा एक भाग आहे. अजून संशोधन चालू आहे. तर त्याच्यामध्ये मग आम्ही या सिस्टीमचं पेटंट केलं. आणि अगदी म्हणजे हे जेव्हा MSRDC मध्ये पण प्रेझेंट केलं तेव्हा त्यांना सगळ्यांनाही खूप आवडलं. कारण आता आपण पाहिलं तर पुण्यामध्ये वगैरे BRT जी सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये काय करतात, एक अक्षरशः लेन पूर्ण राखून ठेवलेली आहे, पण ती इतर वेळी कोणालाच वापरता येत नाही. पण जर असा प्रोजेक्ट जर तिथे उपयोगात आणला तर ती आपण सगळ्यांसाठी खुली करू शकतो. किंवा एखादं इमर्जन्सीचं वाहन आहे, म्हणजे तात्कालिक वाहन, जसं की आपण म्हणतो ॲम्ब्युलन्स आहे, फायर ब्रिगेड आहे, किंवा पोलिसच आहेत, जसं आपण VIP लेन्स वगैरे बघतो परदेशांमध्ये वगैरे, तसं. तर मग त्या केसमध्ये आपल्याला हा प्रोजेक्ट नक्कीच उपयोगात पडू शकतो. म्हणजे आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण ते इम्प्लिमेंट करू शकतो. खूप छान असा तो प्रश्न आधी मुळात शोधून आपला विषय निश्चित करणं आणि मग त्याच्यावरती काम करणं. अजून एक दुसरा भाग आहे की आता आम्ही जो डेटा घेतला होता, आम्ही जी माहिती गोळा केली ती फक्त 3 महिन्याची होती. पण जर एक साधारणतः एक 1.5 वर्षाचं जर डेटा आपल्याकडे मिळत असेल तर त्याच्या बेसिसवरती आपण अगदी पुढच्या वर्षी ह्या तारखेला इतकं ट्रॅफिक रोडवर आहे हे प्रेडिक्शन करू शकतो. आणि त्याच्या बेसिसवरती आपल्याला मग यंत्रणा राबवता येईल की बाबा ह्या वेळेस हे रोड मोकळे ठेवा आणि हे चालू ठेवा, हे करता येऊ शकतं. वा मोनिका, तुझ्या प्रकल्पासाठी तुला कुठे कुठे असं बाहेर जावं लागलं का, म्हणजे लॅबच्या बाहेर? तुमच्या बऱ्याच सुविधा आमच्या लॅबमध्येच अवेलेबल होत्या, कारण की रिसर्च कॉलेज आहे आमचं, सिंहशॉ कॉलेज ऑफ फार्मसी. तर ॲनिमल स्टडीपासून ज्या काही छोट्या छोट्या टेस्ट असतात, सगळ्यांसाठी लागणारे केमिकल्स आणि ज्या काही इन्स्ट्रुमेंट्स लागत असतात, जसं की म्हणजे बॅलन्स लागतो, UV लागतो, त्यानंतर टेस्टिंगसाठी लागणारे जे पण काही केमिकल्स, ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या. आणि वनस्पती ज्या आहेत त्यासाठी काही बऱ्याच वनस्पती आम्ही जे मेडिसिनल गार्डन्स असतात त्यांमधून आम्ही घेतले आणि त्यांच्यावरती आम्ही स्क्रीनिंग टेस्ट केल्या सुरुवातीला. आणि त्यांचा जे काही लिटरेचरचा जो काही रिपोर्ट होता त्याप्रमाणे टेस्टिंग करून आम्ही ठरवलं की कोणत्या वनस्पती सिलेक्ट करायच्या. आणि आता तुम्ही पण पेटंटसाठी अप्लाय केलं? पेटंट आम्ही अप्लाय केला आहे. चारुशिलाचा जो प्रकल्प आहे त्याच्यासाठी तुम्हाला पेटंट मिळालेलं आहे? अरे वा. आणि रुपाली, तुझ्या बाबतीत? माझ्या बाबतीत माझं जे ऑप्टिमायझर आहे, मी जे सांगितलं, ज्यांनी मॉडेल ट्रेनचा स्पीड वाढतो आणि ते ॲक्युरेट तुम्हाला गुणवत्ता सांगते, त्याच्यासाठी मी कॉपीराईट केलं आहे. त्याचं कॉपीराईट माझ्याकडे आहे आणि पेटंटसाठी आम्ही जाणार आहोत, आता पेटंट फाईल करणार आहोत. आणि ही तिन्ही संशोधनं ही लोकांच्या उपयोगाची आहेत.
एक कृषी क्षेत्रामधलं आहे, एक औषध क्षेत्रामधलं आणि तिसरं सर्वसामान्य वाहतूक आणि क्षेत्रामधलं. वाहतूकदारांसाठी सगळ्यांसाठी उपयोगी अशा प्रकारचे हे 3 प्रकल्प तुम्ही सादर केलेत. या महाकुंभमध्ये मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भेट दिली होती आणि त्यांनी तुमचे प्रकल्प ऐकून समजून घेतले. तर कसं वाटलं हे सादरीकरण करताना? खरं सांगायचं म्हणजे आमच्यासाठी हा खूप मोठी संधी होती की आम्हाला आमचा प्रकल्प तिथे सादर करता येतोय. कारण जसं रुपालीनी सांगितलं की 300 जे सहभागी होते त्यांच्यामधून मग ही चाळणी होऊन आम्ही पुढे पोचलो होतो. बरोबर. त्यामुळं ती एक तसं खूपच अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला तिथे आपला प्रकल्प सादर करता आला आणि सांगता सांगता आला. तर तिथे त्यांनी ज्या पद्धतीने कार्यक्रम ठेवला होता त्यामध्ये आम्ही हे एक इंडस्ट्रियल मीट पण होतं. म्हणजे जे वेगवेगळे इंडस्ट्रीमधले दिग्गज लोक आहेत तेही तिथे आले होते आणि आमच्याकडून त्यांना काय घेता येईल किंवा त्यांच्याशी कोलॅबरेशन करून आपल्याला हा प्रोजेक्ट पुढे कसा नेता येईल या दृष्टीने पण तिथे खूप म्हणजे चर्चा झाली. अरे वा. तर त्यामध्ये मग आम्ही प्रकल्प तिथे प्रेझेंट केल्यानंतर त्यांच्याकडून बरेच इनपुट्स मिळाले. जसं माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर एक कंपनी आहे जे त्यांना इतकं ते आवडलं की ते म्हटलं की आपण हे इस्रायलमध्ये करू शकतो का, अच्छा, बरं. कारण तिथे त्यांना तसं हवं आहे. तर म्हटलं हो नक्कीच आपण त्या पद्धतीने प्रयत्न करू शकतो. सो असं आहे की म्हणजे जो अनुभव होता तो आमच्या कल्पनेच्या पेक्षाही खूप मोठा होता आणि खूप काही शिकवूनही गेला. आणि माननीय मुख्यमंत्री साहेब आले होते तर त्यांनी जे काही सांगितलं की आजकाल वुमन एंटरप्रेनर्स जे आहेत ते इतके उत्स्फूर्त आहेत, कल्पक आहेत आणि कोणत्याही वयामध्ये त्या करतायत. वा. असं आहे, ते सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे सगळ्या महिलांचा गौरव झाल्यासारखं सगळ्या वाटतं. महिलांचा गौरव झाल्यासारखे आणि खूप अनुभव SNDT खूप छान विद्यापीठाने तो सपोर्ट दिला, तो प्लॅटफॉर्म उभा करून दिला, ते खूप महत्वाचं आहे. हा मलाही तसंच जसं चारुशिलाने सांगितलं तिथे इंडस्ट्री एक्सपर्ट आले होते. त्यांना माझ्या प्रोजेक्टबद्दल पण एक जण आले होते, बिझनेसमन होते महाबळेश्वरचे. 250 एकराचा त्यांचा स्ट्रॉबेरीचा प्लांट आहे. तर त्यांना पण ही कल्पना एवढी आवडली की ते म्हणे की तुम्ही हे डाळिंबाच्या ह्याच्यावर केलंय, ट्राय केलंय आणि थर्मल इमेजेस तुम्ही घेतल्यात डाळिंबाच्या, तसंच हे जर मला स्ट्रॉबेरीसाठी करायचंय तर कारण त्यांचाही स्ट्रॉबेरी एक्सपोर्ट होते त्यांची, तर मग ते कसं त्यांच्याकडे करता येईल, तुम्ही तिकडे या, आम्हाला दाखवा. आपण त्याचा कारण ह्यासाठी मेन पहिलं तर आहे की तुम्ही डेटा सेट जमा करणं, डेटा सेट बनवणं. तर डेटा सेट बनवण्यापासून ते आपण पुढे कसं करू शकतो अशी त्यांनी तयारी दाखवली आणि सांगितली तुम्ही या आमच्या इथे आणि चांगली चालना मिळेल म्हणजे. अरे वा. आणि मोनिका? मलाही बरेच इंडस्ट्रीचे लोक आले होते भेटायला आणि त्यामध्ये हा जो प्रोजेक्ट आहे म्हणजे सगळ्यांना खूप आवडला प्रोजेक्ट आणि त्यांच्या मते की या विषयावर अजून कोणी तेवढा स्टडी केलाच नाहीये. म्हणजे हा अगदी असा रोज म्हणजे अनुभव येतो पेशंट्सला. म्हणजे टीबीमुळे लिव्हरवरती होणारा दुष्परिणाम जो आहे तो कमी करणं आणि टीबी हा लवकरात लवकर बरा करणं हा जो विषय आहे, हे जे संशोधन आहे म्हणजे फक्त टीबीवरती आज ट्रीटमेंट चालू आहे तर चालू आहे, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त त्यामध्ये जास्त काही संशोधन आता सध्या नव्हतं. हे जे काही संशोधन आम्ही केलं त्याचं बऱ्याच लोकांनी कौतुक पण केलं आणि ही पूर्ण कन्सेप्ट माझ्या गाईडची आहे, त्यांनीच पूर्ण हे गाईड केलं. तर त्याप्रमाणे आम्हाला पुढेची स्टेप आहे क्लिनिकल ट्रायल. म्हणजे आता आम्ही ॲनिमलवर केला आहे हा स्टडी, बट आता हा ह्युमन बिंग्सवर करायचा आहे, माणसावरती. त्या ज्या क्लिनिकल ट्रायल्ससाठी आम्हाला जो लागणारा काही परमिशन्स किंवा जे काही सपोर्ट आहे त्याबद्दलही इंडस्ट्रीच्या लोकांनी आम्हाला तयारी दाखवली. हा अनुभव खूपच वेगळा होता आणि जेव्हा माननीय मुख्यमंत्री साहेब आले आणि त्यांच्या समोर आम्हाला ते सगळं सांगितलं आम्ही, त्यांनी ज्या पद्धतीने ऐकलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी पण कौतुक केलं, हे आम्हाला खूपच आनंददायी होतं. हा सगळा संशोधनाचा प्रवास हा अत्यंत कष्टाचा, जिद्दीचा असा सगळा होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने नाविन्याचा उत्सव जो आहे तो आपण SNDT विद्यापीठामध्ये सगळ्यांनी मिळून साजरा केला. 3 प्रकल्प तुमचे निवडले गेले, पण त्याबरोबरीने इतर प्रकल्पसुद्धा तितकेच महत्त्वाचे होते आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण ज्याला म्हणू निकोप अशी झाली आणि त्यातून तुम्ही निवडल्या गेलात. तुमचं तिघांचंही पुन्हा एकदा अभिनंदन करते. धन्यवाद. धन्यवाद. उत्सव नाविन्याचा या अंतर्गत आपण ऐकत होतात SNDT विद्यापीठातील यशस्वी विद्यार्थिनींशी नेहा खरे यांनी साधलेला संवाद. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.